प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. आजच्या दिवसाची सुरुवात आपण देवाच्या वचनानं पुन्हा एक वार करत आहोत. देवाचं वचन जे जिवंत आहे, देवाचं वचन जे सामर्थ्यशाली आहे. आणि आज आपण ज्या वचनावर मनन करणार आहोत, स्तोत्रसंहिता सर्वांना माहित असलेलं वचन 23वा अध्याय आणि पहिलं वचन ते असं म्हणतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रियजनांनो, किती सुंदर हे वचन आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जगात राहत असताना आपल्याला अनेक गोष्टींची कमतरता असू शकते, पण ज्यांचा मेंढपाळ स्वतः प्रभू आहे त्यांचं जीवन कधीही रिकामं राहत नाही. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. परमेश्वर आमचा मेंढपाळ असला पाहिजे. परमेश्वर आम्हाला चारणारा, आम्हाला घेऊन जाणारा, काट्या कुसळ्यांच्या मधून, ऊन वारा पावसांच्या मधून मेंढपाळ त्या मेंढरांची काळजी घेतोच. मेंढपाळ त्या मेंढरांना टाकत नाहीच, आणि मेंढपाळ त्या मेंढरांच्या वर आतोनात प्रेम करतोच. देव आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेत आहे. तो आमचा मेंढपाळ आहे. तो आमच्या गरजा भागवू शकतो. जरी त्याला क्रूस खांबावरती टांगण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, पण स्टील ही इज द शेफर्ड, ही इज आवर शेफर्ड. प्रियजनांनो, देव आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेत असतो. योग्य मार्गदर्शन आपल्याला तो करत असतो. योग्य मार्गाने तो आपल्याला चालवत असतो. आमचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. आपल्याला आपल्या बुद्धीनं आपले जे मार्ग आहेत ते योग्य वाटत असतात, परंतु त्या मार्गाद्वारे कदाचित आणि 100% आपला नाश होऊ शकतो, आपल्याला धोका मिळू शकतो. परंतु जेव्हा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे तर माझा मार्ग चुकणार नाही. आम्ही बघतो की मेंढपाळ बंधू ज्या वेळेस मेंढर चारत असतात ना, त्यावेळेस 24 तास त्यांचं लक्ष त्या मेंढरांच्याकडे असतं की ते विहिरीत पडू नये, एखाद्या वाहनासंगती त्याचा अपघात होऊ नये, एखाद्या काटा कुसळ त्याला लागू नये, एखाद्या पावसामध्ये ते भिजू नये, याची काळजी तो घेत असतो. आणि म्हणून तो त्याला योग्य मार्गानं, जिथं धोका नाही अशा मार्गाने घेऊन जात असतो. पण केव्हा केव्हा आम्ही पाहतो की मेंढरू नजर चुकवून आपला मार्ग स्वीकारता आणि अपघाताला सामोरे जातं. प्रियजनांनो, म्हणून परमेश्वर आमची काळजी वाहतो. तो आमचा काळजी वाहक आहे, आणि म्हणून आम्हाला तो योग्य मार्गाने घेऊन जातो. त्याच्या संगती चालणं आमचं कर्तव्य आहे ना, आजची गरज आहे. संकटात संरक्षण करण्याची त्याची क्षमता आहे. आम्ही बहकलो असलो तरी देव आमचा मेंढपाळ असल्यामुळं आम्हाला योग्य मार्गावर तो आणतो आणि आम्हाला सुरक्षित ठेवतो. निराशेच्या क्षणी आम्हाला तो आशा देऊ शकतो, देतो. प्रियजनांनो, आम्ही निराश होण्यासाठी आज बरेच कारण आपल्या समोर असू शकतात. पुष्कळ कारण आहेत, पावलोपावली कारण आहेत. मनुष्य निराश व्हावं याची परिपूर्ण तयारी सैतान करतो. विश्वासकांना देवापासून दूर जाण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणात तो कार्य करतो. परंतु प्रियजनांनो, आम्हाला परमेश्वर आशा देतो, कारण की तो आमचा मेंढपाळ आहे. आज आमच्या जीवनाची धुरा प्रभूच्या हातात आम्ही दिली पाहिजे, आणि त्याच्या प्रेमळ मार्गदर्शनावर आम्ही विसंबून आणि विश्वासाचं राहिलं पाहिजे. प्रियजनांनो, आज या धकाधकीच्या आणि गडबडीच्या जीवनामध्ये आमची प्रार्थना असली पाहिजे, हे प्रभू, तू माझा मेंढपाळ आहेस. मला तुझ्या मार्गाने परमेश्वरा तू चालव. बुद्धी, धैर्य आणि विश्वास दे, जेणेकरून मी तू दाखवलेल्या मार्गावरती चालेल. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतल्याबद्दल देवा मी तुझे आभार मानतो. विचार करा कोणत्या कोणत्या गरजा ज्या तुमच्याकडून पूर्ण होणं अशक्य होतं, परंतु प्रभूनं त्या गरजा तुमच्या पुरवलेल्या आहेत. परमेश्वरानं त्या गरजांच्या मध्ये तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, तुम्हाला मार्ग दाखवलेले आहे, तुमच्यासाठी दरवाजे उघडलेले आहेत, आणि तुम्हाला तुमच्या गरजेमध्ये परमेश्वरानं सहाय्य केलेले आहे. अशा अनेक गोष्टी असतील, त्याचे अवलोकन करा, त्याचा विचार करा, कारण की प्रभू आमचा मेंढपाळ आहे, म्हणून तो आमच्या प्रत्येक गरजेमध्ये आमच्या बरोबर राहतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो, आणि या दिवसाच्या पुन्हा एक वार आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही पडणार नाही. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.